लोक शाहरुख खानला अचानक देशद्रोही का म्हणू लागलेत? तर 2026च्या IPL ऑक्शनमध्ये शाहरुख खानच्या KKR टीमने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला 9.20 कोटी रुपयांना खरेदी केले. आणि याच गोष्टीवरून लोक शाहरुख खानला देशद्रोही म्हणू लागलेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की बांगलादेशमध्ये आमच्या हिंदू बांधवांना मारलं जात आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, तर मग शाहरुख खानने बांगलादेशी खेळाडूला का खरेदी केलं? तर आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की जेव्हा IPLमध्ये खेळाडूंची बोली लागते तेव्हा कोणतीही टीम कोणत्याही खेळाडूला खरेदी करू शकते. म्हणजेच जर शाहरुख खानच्या टीमने त्या बांगलादेशी खेळाडूला खरेदी केलं नसतं तर त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही टीमने त्याला खरेदी केलंच असतं. आणि कोणत्याही खेळाडूला IPL ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी BCCI परवानगी देते, न की कोणत्याही टीमचा मालक. IPLचे मालक फक्त खेळाडूंवर गुंतवणूक करतात आणि कोणत्या खेळाडूला निवडायचं आहे हे त्या पूर्ण टीमच्या ऑथॉरिटीच्या हातात असतं. त्यामुळे शाहरुख खानचा यामध्ये कुठेही थेट रोल दिसत नाही. आणि IPL ऑक्शन या घटनेच्या आधी झाला होता, पण दीपू चंद्र दास यांच्यासोबत जी घटना घडली त्यानंतर BCCIने बांगलादेशी खेळाडूंना रिलीज करण्यास सांगितले होते, ज्यामुळे KKRने त्याला बाहेर काढले आहे. पण आता बरेच लोक या प्रकरणाला शाहरुख खान सोबत जोडत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? शाहरुख खान खरंच देशद्रोही आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.